राज्यसभेचे सीपीआयचे खासदार पी संतोष कुमारांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप। राजकीय असून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा पत्रातून दावा। विरोधी पक्षाने नारी शक्तीशी द्रोह केला। नारी शक्तीशी द्रोह करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल। महिला विधेयकावरून आशिष शेलारांची विरोधकांवर टीका। देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। 543 जागांमध्ये 33% आरक्षण महिलांना द्यायला आम्हाला काहीच अडचण नाही। 2023चं महिला विधेयक अंमलात आणा, संजय राऊतांची मागणी। मोदींना कालच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचं नाव घेतलंय। मोदींच्या नसानसात काँग्रेस भिनली असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय। राऊतांचा नरेंद्र मोदींना टोला। मोदींवर टीका करताना राऊतांनी स्वतःची पातळी तपासली पाहिजे। दुसऱ्याच्या आशीर्वादावर जगणारे राऊत मोदींवर टीका करतात। राऊतांच्या मोदींवरील टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। महिला आरक्षणाच्या आडून भाजपचा घटना दुरुस्तीचा डाव। पंतप्रधान काल बोलले ते मगरीच्या डोळ्यातील अश्रू होते। विजय वडेट्टीवारांची मोदींच्या भाषणावर टीका। तर मोदींवर राजकीय भाष्य करताना आत्मपरीक्षण का करत नाहीत? वडेट्टीवारांना आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं हा सरकारला धक्का नाही। यामधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं खरं रूप लोकांसमोर आलं। महिला आरक्षणावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधकांवर टीका। संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी निषेध आंदोलन। संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन। राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी। सलमान खान, शाहरुख खान तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात। संजय राऊतांचा नितेश राणेंवर निशाणा। खानची खानावळ तुम्हीच चालवली। संजय राऊतांचा भाजपवर आरोप। सलमान शाहरुख खानचे चित्रपट आपल्याला कशाला हवेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। लोकांनी निवडणुकी जिरवली तर नवनीत राणा शुद्धीवर येत नाहीत। नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका। नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली। नवनीत राणांवर गुन्हा दाखल करून अटक करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। नवनीत राणांकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख। काँग्रेसनं हिरवे साप पोसून ठेवलेत। हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान मोदी आणि फडणवीस करतील। नवनीत राणांचं विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। भोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदू खरातचा पाय आणखी खोलात जाणार। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता। खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर झाल्याची माहिती। खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांमुळे भोंदू खरात जगासमोर आला। शिंदे, केसरकर आणि चाकणकर जर भोंदूचे भक्त नसते तर हा विषय जगासमोर आलाच नसता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये गंभीर गुन्ह्यात एकाच वेळी 6 एसआयटी स्थापन। भोंदू खरात ते शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटींची स्थापना। भोंदू खरात, टीसीएस प्रकरण, म्हारा भूखंड, शालार्थ आयडी, त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळा या सर्व प्रकरणात एसआयटीची स्थापना। गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक। नेस्को कार्यक्रमातही एका सुरक्षा रक्षकाला अटक। सुरक्षा रक्षकाला लाच देत आरोपीचा विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश। सुरक्षा रक्षकाला 1000 ते 1500 रुपये लाच दिल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण। केंद्रीय महिला आयोगाचे पथक 2 दिवस नाशिकमध्ये राहणार। 4 सदस्य समितीसह टीसीएस प्रकरणातील एसआयटी पथकाकडून माहिती घेतली। आज टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक भेट देण्याची शक्यता। परतवाडा प्रकरणात आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर। 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती। तपासाला वेग। मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। अमरावती लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। आरोपी अयांची 8 तरुणींव्यतिरिक्त अनेक तरुणींसोबत होती फ्रेंडशिप। आरोपी अयान ब्लॉगर असल्याचं सांगत मुलींशी तो मैत्री करायचा।
पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला सोबत नेऊन पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी पंचनामे। परतवाडामधील कॅफे पिझ्झा हबमध्येही पोलिसांकडून पंचनामा। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात कर्नाटकात दाखल झालेला गुन्हा महाराष्ट्र सीआयडी कडे वर्ग। सीआयडी तपासात कर्नाटकात दाखल झालेल्या गुन्ह्याचाही तपास केला जाणार। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही। भिवंडीमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन। निशिकांत दुबेंनी उद्धव ठाकरे आणि मराठी नेतृत्वावर चुकीचं वक्तव्य केलं होतं असाही आरोप। विदर्भात उष्णतेची लाट। वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंशांच्या पार। नागपूर आणि अमरावतीतही पारा 44 अंश सेल्सिअसच्या वर। विदर्भात उकाड्यानं नागरिक हैराण। नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशांच्या वर गेल्यानं रस्ते निर्मनुष्य, तर दुसरीकडे हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट। वादळी वाऱ्यासह पावसाचीही शक्यता। पुढील आठवड्यात तापमान 47 अंश सेल्सिअस पार जाणार। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या। जिल्ह्याचं तापमान 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। मागील 8 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होते। बुलढाण्यात तापमान 38 ते 39 अंशांवर। बुलढाण्यात सकाळपासून हवामानात बदल। मुख्य म्हणजे 19 आणि 20 एप्रिल रोजी हवामान खात्यानं वातावरणात बदलाचा इशारा देखील दिलाय। लातूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। आजपासून 22 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असण्याची शक्यता। पुण्यात पुढील 4 दिवस येलो अलर्ट। पुणे शहरात 4 दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता। त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता। जालन्यामध्ये पाण्याअभावी मोसंबीच्या फळबागा सुकल्या। त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्यानं फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर। पालघरमध्ये मुद्रांक शुल्क विभागाची दमदार कारवाई। राज्य सरकारचं उद्दिष्ट ओलांडत तब्बल 1648 कोटी रुपयांचा महसूल जमा। गेल्या वर्षाच्या तुलनेत महसुलात 150 कोटींची वाढ। नारायणगावमध्ये टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोच्या 11,600 क्रेटची आवक। प्रतिवारीनुसार टोमॅटोला 10 ते 20 रुपये प्रति किलोचा दर। बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। जालन्याच्या साष्ट पिंपळगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू। वाळू उत्खननामुळे गोदावरी नदीपात्राला धोका। प्रशासनाचं दुर्लक्ष। परवानगीपेक्षा तिप्पट उत्खनन होत असल्याचीही माहिती। जळगावच्या वरण गावात वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम। नगराध्यक्ष सुनील काळेंचं महावितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। जळगावच्या मुक्ताईनगरच्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीत 10% वाढ। 10% घट झाल्यामुळे हतनूर धरण क्षेत्रात पाणी पातळी 60% घटली आहे। वाढत्या उष्णतेमुळे पाणी पातळीत घट होतीये। बीड जिल्ह्यात 1265 पाणी पुरवठ्यांच्या योजनांपैकी 396 योजना पूर्ण, तर 867 योजना अजूनही अपूर्णच। अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांमुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट। योजना अपुरा ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा जिल्हा परिषदेच्या सीईओंचा इशारा। रायगडच्या तळा तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा। तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथील श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला उपस्थिती। चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांचं मूळ गाव असलेल्या बोरीचा माळ या गावात शिंदेंचा दौरा। कुर्ल्यामधील शालिमार एक्सप्रेसच्या चाकातून निघाला धूर। आग लागल्याच्या भीतीने उडाली तारांबळ। गोंदिया जिल्ह्यातील एमआयडीसी मुंडीपार गावाजवळील घटना। लातूर महापालिकेच्या माजी महापौर सुरेश पवार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। सुरेश पवार यांच्या आकस्मिक मृत्यूने लातूर शहरात हळहळ। अलीकडेच त्यांनी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता। शिरूरच्या मांडगवण फराटामध्ये माजी सरपंच महादेव फराटेंच्या खात्यात चुकून शेतकऱ्याचे 1,90,000 जमा।
फराट्यांनी कोणताही वेळ न दवडता शेतकऱ्यांचे पैसे परत केलेत। यामुळे माजी सरपंच महादेव फराटेंच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे। सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी आरोपींना तुरुंगवास। चोरी करणारे हे मंदिरातील सर्वसाधारण कर्मचारी होते। 55 ते 50 लाखांची चोरी झाल्याची माहिती। येत्या काळात सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षा अधिक वाढवणार। मुंबईत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिरात दान झालेल्या दागिन्यांचा लिलाव प्रक्रियेसाठी अनेक भाविकांना उपस्थित राहण्याचं मंदिर प्रशासनाकडून आवाहन। नाशिकच्या येवल्यामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्त खरबुजाची पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा। पूजेत खरबुजाला असलेला विशेष मान, यामुळे मागणी कायम असल्याचं चित्र। नाशिकमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त चांदीच्या गणपतीला आंब्यांची आरास। 251 किलोची करण्यात आली आंब्यांची आरास। नैवेद्यात ठेवलेले 251 किलो आंबे आधार आश्रमात वाटप केले जाणार। शिर्डीमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त साईबाबा मंदिरमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी। सलग सुट्ट्या आणि सणाचा योग साधत दर्शनासाठी रांगा। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवरही भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबा संस्थांची विशेष तयारी।